आतापर्यंत विचार केला तर 3 गडी बाद झालेत आणि 24 धावा धावफलकावर लागले आहेत. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न न्यू बॅट्समन रघु परदेशीला देखील बीट केलं या गोलंदाजानं. गोलंदाज नरेश ठोंबरे चौक म्हटलं तर एक काल गाजवलाय या नरेश ठोंबरेनं. हे नावच तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेचं आहे. प्रत्येकानं आपला प्रत्येक विभाग गाजवलाय. ओहो लवली बॉलिंग बघा. डावखुऱ्या गोलंदाजाला जास्तीत जास्त पसंती दिली आहे या प्रत्येक मॅचमध्ये. मी पाहिलं तर दोन्ही बाजूला डावखुऱ्या हाताचे गोलंदाज जास्त वापरले गेले आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना प्रत्येक गोलंदाज. चांगली खेळपट्टी आहे. अजय कोहलीनं सांगितली की खेळपट्टी खूप चांगली आहे. फलंदाजाला देखील प्रॉपर चेंडू दिसतोय. रिव्हर्स स्वीप. ओहो झेलखाली क्षेत्ररक्षक. अजून एक विकेट. रघु परदेशी बॅक टू डगआउट. क्या बात आहे. आता थँक थँक्यू डीजे मास्टर. रॉयल पलसपे संघ जो विजय होता की कदाचित लक्ष्मी एंटरप्राइजेस संघ पराभूत झाला तर आपल्याला बॉल आउट खेळायला मिळेल. दुसऱ्या बाजूला सूरज स्मृती वाहळ संघ वाट पाहत होता की आम्हालाही बॉल आउट खेळायला मिळेल, परंतु नाही. इथे आता थोडंसं टेन्शन आलंय. मच्छिंद्र ठोंबरे खरं तर शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक येतोय. अजून एक विकेट. काय जबरदस्त फिल्डिंग. प्रत्येक क्षेत्ररक्षक चांगलं झेल टिपतोय. विकेट मागून विकेट. 5 गडी बाद झाले 24 या धावसंख्येवर. न्यू बॅट्समन सत्या. आणि मेडन ओव्हर. येस व्हेरी गुड बॉलिंग नरेश ठोंबरे. पहिला निर्धाव षटक. सुरेश पाटील येतोय नवीन गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजच्या उंबरठ्यावर. आडव्या बॅटनं एक्झिक्यूट करतोय वारंवार. आता उमेश खाणावकर आलाय. आता हवी झालाय पूर्णपणे. लक्ष्मी एंटरप्राइजेस हवी झालाय. 10 चेंडू मध्ये मागच्या एकही धाव आली नाही. मागच्या 10 बॉल मध्ये एकही धाव आली नाहीये. आणि हाही विकेट की काय नाही. थोडस आपण बघितलं तर मनी होता त्या ठिकाणी. मणीनं प्रयत्न केले होते परंतु एकच धाव. आता विजयाचे दार उघडे झालेत लक्ष्मी एंटरप्राइजेस साठी. 16 बॉल मध्ये 60 धावांची आवश्यकता. 16 चेंडू आणि 60 धावा. शॉट अँड फुल. प्रयत्न सुरू आहेत. हार अजूनही मान्य नाही. सत्याच्या बाट मधून येतो हा खणखणीत षटकार. प्रयत्न करावे लागेल. प्रचंड संघर्ष करावा लागेल.
खरं तर प्रियांश 11 नावडे संघाच्या समोर मोठं स्ट्रगल आहे, परंतु त्या संघर्षाच्या तयारीला आता सुरुवात झाली या षटकारानं. पुन्हा एकदा हा डॉट जातोय, पलटवार करतोय लगेच सुरेश पाटील. डॉट बॉलची समाप्ती. चेंडू आणि धावांचं अंतर आता 14 चेंडू आणि 54 धावा. 14 बॉल 54 रन्स. फार कठीण आहे, कठीण आहे. अशक्य हे शक्य करतील स्वामी. मात्र श्री स्वामी समर्थांचं हे वाक्य आठवतोय सर्वांनाच की हे अशक्य आव्हान आहे, ते शक्य करण्यासाठी आता झुंज द्यावी लागेल. एक सिंगल आली आहे, एकेरी दुहेरी धावेनं काहीच होणार नाही. मोठमोठे फटके खेळावे लागतील. 13 बॉल 53 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उमेश खाणावकर त्याच्याकडे ती क्षमता आहे, सत्याकडे ही धमक आहे. हो हो, ती क्षमता दाखवत असताना उमेश खाणावकर मधून या ठिकाणी खाणावकर ब्रँड पाहायला मिळतोय. सिक्सर. तुफानी खेळी सुरू आहे. अजूनही हार मान्य नाही सांगत असताना प्रियांश 11 नावडे संघ. नवदीपजी पाटील यांनी पॅक केलेला संघ आज सामाजिक कार्यकर्ते आपण पाहतोय. याच नावडे गावचे आणि त्यांचा संघ मैदानावर खेळतोय. थोडासा हार म्हणजेच पराभवाच्या छायेमध्ये येत असताना त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न